आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आहे. काय म्हणणे आहे, काय प्रकरण आहे? तहसील कार्यालयाला भूम तालुक्यातून आमचे ब्रामगावचे मिसाळ साहेब यांनी काय केलं आहे, गेल्या जवळपास 2-4 महिन्यापासून त्यांना निवेदन देत आहेत. त्यांना वारंवार त्यांच्याशी जाऊन भेटीगाठी घेत आहेत की बाबा ग्रामसभेनं आमचा खोटा ठराव घेतलेला आहे व ते हे करतायत, खोटा ठराव घेऊन आमच्या सह्या घेऊन कंपनीला जागा दिलेली आहे आणि ते जागा कंपनीनं आमच्या जागेवरती सगळा कब्जा केला आहे. ते 32 एकर ही आहे कंपनी, आपले सौर ऊर्जेची कंपनी आलेली आहे संभाजीनगरहून. आणि त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबाला RDC साहेबाला भेटून त्यांना मी एक सांगितलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम जर नाही थांबलं तर मी स्वतः धाराशिव कलेक्टर ऑफिस समोर उपोषण करणार आहे. आत्मदहन करण्याचा पुढचा प्रश्न आहे. मी आधी अन्नत्याग करून सोमवारची तारीख दिली आहे. मी सोमवारपर्यंत जर ह्यांनी काय त्यांचे काम थांबविलं नाही किंवा आमच्या गोरगरीब लोकांना जर त्यांनी न्याय देऊ शकले नाहीत तर मी माझ्या स्वतःच्या जीवाचं बरवाईट करण्यासाठी मी तयार आहे. मी जनतेसाठी लढणार आहे, कायमचं लढत राहणार आहे. आमचे शेतकरी आहेत मिसाळ साहेब, ते तुम्हाला 2 शब्द बोलतील आणखी. सौर ऊर्जा हा प्रकल्प मुळात बेकायदेशीर आहे. तो कसा म्हणजे ग्रामपंचायत मेन, त्याला ग्रामपंचायतची मान्यता पाहिजे त्या प्रकल्पासाठी. तर तो प्रकल्प सुरू करण्यासाठी ज्यावेळेस मागणी केली असता गावातील 4-5 लोकांनीच फक्त खोट्या सरपंचाच्या सह्या किंवा गावातील इतर लोकांच्या सह्या असा आणि दुसऱ्या गावातील जे कामं असतात त्याच्यासाठी जे सह्या घेतलेल्या असतात लोकांच्या, त्या सह्याचा खोटा पेपर वापरून त्यांनी शासनास तो NOC म्हणून हे केलेला आहे, दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ग्रामसेवकचा एक हात आहे, तिथल्या उपसरपंच एक आहेत आणि दुसरे इतर 1-2 जण आहेत. तर या 4-5 जणातच फक्त तो सौर ऊर्जाचा प्रकल्प होणार आहे ही माहिती आहे. बाकी ज्यावेळेस 32 एकर क्षेत्रावर जे कष्ट करून शेती पिकवतात, परत गाया जनावर वगैरे त्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालतो, अशा लोकांना ज्यावेळेस ते झाडी तोडण्यासाठी लोक आले सौर ऊर्जाचे, त्यावेळेस त्यांना 2 वर्षानंतर माहीत पडलं की हा इथं सौर ऊर्जाचा प्रकल्प होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व काही माहिती घेतली. त्या माहितीनुसार आम्हाला पंचायत समितीमधील सरांचं नाव माहीत, त्यांनी तो ठराव जे आहे ग्रामपंचायतचा तर तो खोटाच आहे असं पण अहवाल आम्हाला ते पंचायत समितीमधून मिळालेला आहे. तो ठराव घेऊन मी सर्व जिल्हाधिकारी, भूम तहसीलदार, तलाठी साहेब, पोलीस चौकी सर्वांना वारंवार दिलेले आहेत. याचा मी पाठपुरावा सतत 4 महिने झालं करतोय, परंतु ते काम अजूनही थांबलेलं नाही, अजूनही काम चालूच आहे. एकच विनंती आहे शासनाला की हा खोटा ठराव घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे, गावकऱ्यांची फसवणूक केलेली, याच्यावरती तात्काळ बंद करावं आणि तो गावकऱ्यांसाठी गायरान जमीन आहे, गायरान जमीनच राहू द्यावी एवढी विनंती करतो.